महत्त्वाच्या विषयावर म्हणजे जो विषय एका व्यक्तीमुळं सगळ्या तालुक्यामध्ये दखलपात्र म्हणजे लोकांनी दखल घ्यावी अशा प्रकारचा एक मेसेज गेला की विजय साहेबांवर काहीतरी ग्रामसभेमध्ये काही झालं आणि म्हणून त्याच्या संबंधीची काही एक FIR पोलीस स्टेशनला झालेली आहे आणि त्याच्या एकदा नाही तर काही वेळा त्यांना त्या नोटिसा देण्यात आल्या की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन हजर होऊन आणि आमच्या समोर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत किंवा जे काही असेल ते. परंतु आता विजय साहेब यांनी महाराष्ट्राचं प्रशासन जवळून बघितलेलं किंवा त्या प्रशासनातल्या एका महत्त्वाच्या हुद्द्यावर अनेक वर्ष काम केलेलं असल्यामुळं किंवा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनातल्या धोरणात्मक मुद्द्यांची सर्व माहिती त्यांना असल्यामुळं त्यांनी हा जो काही आपल्याला त्या ठिकाणी बोलावण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो जाणीवपूर्वक अपमान करण्याचं किंवा जाणीवपूर्वक छळ करण्याच्या उद्देशानं चालवलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या गोष्टीला मी बळी का पडावं प्रशासनाच्या याला. प्रशासन म्हणजे कोण लागून गेलं, प्रशासनाला सुद्धा कायदा आहे आणि म्हणून कायदा सरकार हे सारं आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे चालतं आणि त्यानुसार जो काही कायदा असेल तर तो कायदा बाकीच्या काही जाणत्या नागरिकांनाही माहीत असतो आणि त्यातल्या त्यात प्रशासनामध्ये काम केलेल्या व्यक्तींना तर तो चांगलाच माहीत असतो आणि म्हणून याच्यावर या ठिकाणी विजय साहेबांसारख्या माणसाला एकदा नाही तर अनेक वेळा ज्या वेळेला ही नोटीस दिली जाते त्यावेळेला निश्चितपणानं यांच्या काहीतरी नादी लागण्याचा उद्देश आहे. अशा प्रकारचा उद्देश समोर आल्यानंतर या तालुक्यातला प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती म्हणजे ते तर प्रशासनातले तज्ज्ञ आहेत परंतु आम्ही राजकारणामध्ये आयुष्य घातलेली माणसं सुद्धा ज्या वेळेला आम्ही असं पाहतो की या ठिकाणी हे कोणी या ठिकाणी कोण बाबासाहेब असेल साहेब, कोण DSP असेल नाही तर कोणी काही असेल ते जर जाणीवपूर्वक आमच्या नादी लागणार असतील तर माझ्यासारख्यानं तर अनेक वेळा जेल भोगलेली आहे. नाशिकच्या जेलमध्ये आणीबाणीमध्ये 1.5 वर्ष होतो. अनेक याच्यामध्ये आंदोलनांच्या मध्ये भूमिमुक्ती आंदोलन झालं 70 साली. त्या भूमिमुक्ती आंदोलनामध्ये आम्हाला 1 महिना येरवड्याला आम्ही 1 महिना राहिलो होतो. तेव्हा काही बाबतीमध्ये कायदा आपण जाणीवपूर्वक तोडतो म्हणजे महात्मा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे जो काही सविनय कायदेभंगाची चळवळ ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला भूमिका अशी असते की मी या गोष्टीसाठी जेलमध्ये जायला तयार आहे पण हा कायदा मी जाहीरपणे मोडणार आहे. असं जर विजय साहेबांनी काही केलेलं असेल तर तो एक गुन्हा आणि त्या संबंधीच्या जी काही उत्तरदायित्व आहे ते त्यांनी सांभाळलं असतं. परंतु तसा प्रश्नच नसल्यामुळं काहीतरी ओबडधोबड किंवा थोथांड अशा प्रकारची एक नोटीस काढून आणि अशा प्रकारचा छळ करण्याचा प्रयत्न जर केला असेल आणि त्यातून या तालुक्याचं सारं वातावरण जर काही बिघडणार असेल तर याची जाणीव इथल्या ह्या प्रशासनाचं नेतृत्व करणाऱ्या किंवा प्रशासन चालवणाऱ्या व्यक्तींच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की याद राखा हा अकोले तालुका म्हणजे ज्याप्रमाणे काही लोक असं म्हणतात की अकोले तालुक्यानं मामलेदार जाळलेला आहे वगैरे अशा प्रकारच्या भंपक गोष्टी मी करत नाही कधी. परंतु या अकोले तालुक्यामध्ये खरोखर मनापासून आणि मुळापासून प्रशासनातल्या गोष्टींची दखल घ्यायची आणि त्याच्या नादी लागायचं त्या प्रशासनाच्या अशा प्रकारची भूमिका असणारा फार मोठा वर्ग आहे. आणि म्हणून आता कोणीतरी सांगितलं की विजय साहेबांच्या सारख्या माणसालाच नाही तर सामान्य माणसाचा जरी छळ होत असेल म्हणजे उदाहरणार्थ काही गोष्टी समजा या ठिकाणी सांगितल्या गेल्या की राजरोसपणे दारू विक्रीचा धंदा चालतो त्या ठिकाणी बाकीचे लोक दुर्लक्ष करतात, आमच्यासारखे दुर्लक्ष करतात. याचं कारण असं की इतकं सडलंय प्रशासन की त्याच्या नादी लागण्यापेक्षा बाबांनो ठीक आहे पैसे देणाऱ्या नाही परवडतात घेणाऱ्या नाही परवडतात
ठीक आहे, दोघं आपापसात सांगतात, कुणी कोणाच्या विरुद्ध FIR दाखल करीत नाही आणि कुणी कोणाच्या विरुद्ध तक्रार दाखल करत नाही, हे सगळं सहन करतायत. परंतु ज्यांनी काही केलं नसेल आणि जे ताट करण्याची माणसं असतील त्यांच्या नादी लागण्याचा जर प्रयत्न प्रशासन करणार असेल तर या तालुक्याच्या बाबतीमध्ये त्याची दखल ही पक्षातीत निवड पक्षभिक्ष नाही तर किंवा विजय साहेब प्रशासनातले फार तज्ज्ञ आहेत आणि माझ्यासारखा एखादा माणूस अडाणी म्हणून असा फरक करून नाही, तर खरोखर हा तालुका असा गुणावर चालणारा तालुका आहे की खरोखर अन्याय दिसणारा जर अन्याय प्रशासनाकडून होणार असेल तर त्या प्रशासनाला दाती तृण धरायला लावायचं, त्याला शरण यायला लावायचं. आणि म्हणून माझं असं मत आहे की विजय साहेबांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही. त्यांनी जे काही ते याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये झालेले आहे त्या संबंधीची शहानिशा करावी, त्याची चौकशी करावी आणि ती चौकशी करून याच्यात जर काही दम नसेल, तसे काही साक्षीदार नसतील तर तिथल्या तिथं ते प्रकरण डिस्पोजअप करून टाकावं कोथरूडच्या लेवलला. आणि पुन्हा अशा प्रकारचं नोटीस देऊन तशा प्रकारचं येण्याचा आग्रह ते धरणारच असतील तर हा तालुका निश्चितपणानं सगळे बाकीचे मतभेद विसरून या गोष्टीच्या पाठीशी उभं राहून आणि या सगळ्या प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद इथल्या जे या खात्याचे प्रमुख आहेत, कोण बोरसे साहेब आहेत ना, तर PI बोरसे साहेब यांनी सुद्धा घ्यावं. कारण मला तर पहिल्या दिवशी त्यांची इथं मुलाखत झाली आणि त्यांचं माझं झगडा झाला होता. मुलाखत म्हणजे अजितदादांची इथं सभा होती आणि त्या सभेच्या निमित्तानं मला इथं डिटेन केलं होतं. तेव्हा त्या ह्याच्यामध्ये ते आल्याबरोबर ते माझी त्यांची ओळखही नव्हती. मी म्हटलं कोणीतरी बाहेरची व्यक्ती आली आणि ते माझ्याबरोबर चर्चा करतायत किंवा टिंगली न करतायत. ते म्हणे काय करावं तुम्ही, तुमचे कुठल्या तरी गोष्टीशी काहीतरी आम्हाला तुम्ही कामं लावता आणि ह्या गोष्टी करायला लावता, आमची शक्ती वाया घालवता. अरे म्हटलं आम्ही याच्यामध्ये आमची काही भूमिका घेऊन या माणसाच्या समोर आम्हाला निदर्शनं करायची आहेत आणि त्याच्या संबंधीचा जो काही गुन्हा होईल अजितदादाच्या सभेमध्ये तर त्या गुन्ह्याची शिक्षा भोगायच्या तयारीनं मी हे करतोय. तेव्हा तुम्ही आमचा मूलभूत हक्कच इथं मारायला निघालेत. तेव्हा अशा प्रकारचे ते कोण आणि काय आणि ही ओळख जेव्हा नंतर निघाली आणि हा फार जुना कार्यकर्ता अशा प्रकारचं भागीदारी करणार आहे वगैरे, मग त्यानंतर त्यांच्या याच्यात लक्षात आलं की ठीक आहे म्हणे, यांना इथं मला बसून ठेवलं आणि या ऑफिसमध्ये तुमचा TV पोलिसांना सांगितलं की यांना TV लावून द्या, सगळी सोय करा यांची. अरे पण हे अगोदरच तुम्ही चौकशी केली असती, यांनी काय केलं, काय काय आम्हाला काही हे आलं काय या वयामध्ये अशा प्रकारचं काही करायचं. परंतु हे जर काही तुम्हाला तुमचे धंदे चालावेत म्हणून अशा प्रकारचं मोठ्या माणसांना चेपण्याचा जर काही प्रयत्न जर करायचा असेल, कारण मोठ्या माणसांना चेपलं की मग बाकीची माणसं जरा त्या घाबरतात, तेव्हा हा तालुका एका वेगळ्या स्वभावाचा आहे आणि अशा प्रकारचं चेपण्याचा आणि विजय साहेबांना ते परत बोलावण्याच्या दृष्टीनं माझं असं मत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जर केस नसेल, कुठल्याही प्रकारचा कायदेशीर काही कॉग्निजन्स नसेल, दखलपात्र गोष्ट नसेल, तर ती तिथल्या तिथं कुतुळला जाऊन त्यांनी डिस्पोज ऑफ करावी आणि ही केस पुन्हा या अकोले तालुक्यामध्ये चर्चेला सुद्धा येता कामा नये. अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी या गोष्टीवर पाणी पाडावं, अशा प्रकारची जाहीरपणे मी त्या इथल्या बोरसे साहेबांना करतो. आणि पुन्हा हे प्रकरण लोकांमध्ये येऊ नये याची दखल त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा इशारा मी या अकोले तालुक्याच्या चळवळीच्या मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आयुष्य घालवलेल्या आमच्यासारख्या माणसांच्या वतीनं आणि प्रामाणिक चळवळ करणाऱ्या हेतू असणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं ही मी मागणी करतो आणि त्या ठिकाणी ही डिस्पोज ऑफ करावी. पुन्हा त्यांना प्रतिष्ठेचा प्रश्न करून पुन्हा ही नोटीस पाठवता कामा नये अशा प्रकारची विनंती इथं बोरसे साहेब हजर नाहीत. हजर असते तर त्यांच्या समोर केली असती, परंतु ते हजर नसताना मी करतो आणि मी थांबतो. पुन्हा या गोष्टीचा विषय
याच्यासारखा दुसरा विषय सुद्धा अकोले तालुक्यात आणण्याचा प्रयत्न तुम्ही इथं आहात तोपर्यंत करू नका, अशा प्रकारची विनंती सुद्धा बोरसे साहेबांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.